आज आपण बघणार आहोत सोड्याचा भात। तर सोड्याच्या भातासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे। सोड्याच्या भातासाठी लागणारे साहित्य म्हणजे पहिले तर हे कच्चं खोबरं, कांदा, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, दालचिनी, तमालपत्र आणि टमाटा। तर ह्यामध्ये सोडे जो मेन इन्ग्रेडियंट आहे, अर्ध्या तासापूर्वी मी ते भिजत घातले एका वाटीमध्ये। तांदूळ 2 मोठ्या वाटी तांदूळही मी ते धुवून 3 पाण्यामध्ये धुवून भिजत घातलेत। आता इथे मी प्रथम जे 2 मीडियम साईजचे कांदे उभे कापले होते ते परतून घेतले मसाल्यासाठी। आता मसाल्यासाठी खोबरं, त्याच्यामध्ये दालचिनी, कोथिंबीर, आलं, लसूण, आणि त्यामध्येच टमाटा, आणि हा जो जे 2 मीडियम साईजचे उभे कांदे कापले आहे जे मी परतायला ठेवले होते तव्यावर, तेलामध्ये हे थोडेसे खमंग लालसर भाजून घ्यायचे। ते आपल्याला मसाल्यामध्ये ते यूज करायचं आहे। ह्याच्यामध्ये एक बघाल तर आपण खोबरं हे कच्चं वापरलंय, फक्त कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये आपण ते कांदा यूज करूयात। मिक्सी ग्राइंडमध्ये त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे, एकदम बारीक पेस्ट बनवायची। फाईन पेस्ट झाल्यानंतर ना गॅसवर कुकर चढवायचा आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल ओतायचं आहे। अंदाजण 2 पळ्या तेल ओतल्यानंतर ना ते कडकडीत तापल्यानंतर प्रथम तर लागणारे मसाले आपण बघूयात, ज्यामध्ये चिकन मसाला आहे, लाल तिखट आहे, बिर्याणी मसाला आहे, हळद आहे, काळं तिखट आहे आणि मीठ आहे। कुकरमध्ये जे 2 पळी तेल ओतले त्याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकलेत। तमालपत्र थोडे कडकडीत तडतडून द्यायचे। ते तडतडल्यानंतर ना जे 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आहेत ते त्या तमालपत्रामध्ये आणि तेलामध्ये टाकायचेत, आणि कांदा थोडा लालसर होऊन द्यायचा आहे। लालसर झाल्यानंतर ना शेजारी तुम्ही बघतात एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। हे पातेल्यातलं पाणी आपल्याला जेव्हा सोडे आणि आपण मसाला परतू त्यानंतर हे कडकडीत पाणी आपल्याला त्या कुकरमध्ये टाकायचं। सो एका बाजूला एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे। इथे कांदा परतून होतोय, आपला लालसर होतोय। कांदा लालसर परतल्यानंतर ना आपल्याला जे आपण सोडे भिजत घातलेत ते सोडे घ्यायचे आहेत आणि ते सोडे ह्या कांद्यामध्ये परतायचे। त्यात तुम्ही बघत आहात उभे सोडे पण आहेत आणि आडवा सोडा पण आहे। मी 2 सोडे मिक्स केले त्याच्यामध्ये। सो त्या कांद्यामध्ये हे सोडे चांगले परतून घ्यायचे आहेत। सोड्यांना थोडासा वैस वास असतो, म्हणजे ते ड्राय फिश असल्यामुळे तो जो वास असतो हा कांद्यामध्ये चांगला सोडा परतल्यानंतर तो वास जरा कमी होतो। सो जोपर्यंत त्याचा वास तो थोडा कमी होत नाही तोपर्यंत ते चांगले परतून घ्यायचे। छान पद्धतीने परतल्यानंतर ना छान पद्धतीने परतून घ्यायचेत आपण इथे। त्यानंतर ना आपण जे मसाले घेतले आहेत, ज्यामध्ये बिर्याणी मसाला आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, मीठ आहे, हळद आहे, चिकन मसाला आहे, ते सगळे मसाले सोडा आणि कांद्यामध्ये टाकून द्यायचे। टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा ते छान पद्धतीने परतून घ्यायचे। परतल्यानंतर ना जी फाईन पेस्ट आपण मसाल्याची केली आहे ती मसाल्याची पेस्ट आपल्याला ह्या सोड्यामध्ये टाकायची आहे। एक 10 ते 15 मिनटं हेही छान परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर ना इथे शेजारीच पाणी उकळतं आहे, जे सांगितलं आहे। पाणी उकळल्यानंतर आपण गॅस खालून बंद केला आहे। मसालाही छान पद्धतीने 10 ते 20 मिनटं परतून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर ना हे उकळलेलं पाणी यासाठी टाकले की सोडा जो आहे तो लगेच आणि कच्चा न राहता छान पद्धतीने तो शिजतो, त्यामुळे तो गरम पाणी आपण टाकतो। आता ह्या पाण्याला छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर ना जे एक अर्धा तासापूर्वी आपण तांदूळ भिजत घातलं होतं ते तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे।
आणि आपण जसं बघता आहात आता ह्याच्यामध्ये ह्यालासुद्धा आपल्याला छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची. आता इथे बघतात तुम्ही, ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे गावरान तूप असेल ते गावरान तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे वरती. भाताला छान उकळी आल्यानंतर ना आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरला शिटी येऊन द्यायची आहे. 1-2 शिट्या येऊन दिल्यानंतर